जय श्रीराम भावांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे यश ट्रकिंग ब्लॉग्समध्ये. तसं की तुम्हाला माहिती आहे, आपण गाडी भरायला आलो आहे. आपली गाडी लागलेली भरायला, लोडिंग चालू आहे आणि आलो चहा प्यायला. चहा वगैरे आपला पिऊन झालेला आहे. तर तिकडे आपली गाडी लोडिंग चालू आहे. तिथे तुम्हाला दिसत असेल तिथे वर समोर तिकडे या पॉईंटला गाडी लोडिंग लावलेली आहे. तो माल झाला की या साईडचा माल आपल्याला लोड करायचा आहे. तरी ही गाडी क्रॉसिंग करायची आहे आपल्या गाडीत, मग आपली गाडी पूर्ण लोड होईल. त्या हायवेला खूप ट्रॅफिक चालू आहे, गाड्या भरपूर चालू आहे. आपण आता गाडीकडे जाऊ. तर रस्ता क्रॉस करून आपण आज चाललो आहे आपल्या गाडीकडं. गाडी आपण थेट वावरामध्ये घातलेली आहे लोडिंगला. हा एवढा माल आपल्याला टाकायचा आहे. त्यांचं ते मशीन येतं आहे, मशीन आलं की ते टाकतील. तर त्या साईडचं वातावरण पण एकदम चांगलं झालेलं आहे. संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे. तर भावांना आपली गाडी लोड झालेली आहे. इथं आपली गाडी लोड झालेली होती. आपण इकडे आलो आहे. ज्यांचा माल आहे त्यांचं इथं हे दुकान आहे, इथं आलेलो आहे आपण. पहिली तर बिल वगैरे भेटणार. इथं पार्किंगमध्येच गाडी लावलेली आहे आपण. तर बघू, राटू मार्ट म्हणून त्यांचं एक दुकान आहे. त्यांच्या दुकानामधून हा एवढा माल पण जातो, बाहेर सप्लाय होतो. तर बघू आपल्याला बिल वगैरे केव्हा भेटतं, मग निघू. त्याला डिझेल पण घ्यायचं आहे पुढं जाऊन. इथे ट्रॅफिक जाम झालेलं आहे. इथे ट्रॅफिक जाम झालेलं आहे. कार रॉंग साईड गेलेली समोर त्या टिप्परच्या. आपलं हत्यार हाईट गेलेलीच तरी मालाला करून उभे आपण. आपल्याला फक्त बिलची वाट बघायची. बिल भेटले की आपण निघणार आहे. बिल बघू आपल्याला केव्हा भेटतं. तर भावांना आपल्याला बिल वगैरे भेटलेलं आहे. तर आपण आता इथून निघू. पुढे जाऊन डिझेल वगैरे घ्यायचं. आपण डिझेल वगैरे टाकू गाडीमध्ये. तर गाडीवर जरासं फडकं मारून घेऊ, मग निघू. तर बिल वगैरे भेटलं आपल्याला, सगळं झालेलं आहे. गाडी पण साफ करून झाली. तर आता इथनं निघू. इथनं गाडी रिवर्सच करावं लागेल. रिवर्स करून घेऊ इथनं. आपली ट्रिप सुरू झालेली आहे. नक्कीच तरी आपल्याला गाडी काढावी लागेल. साईडने काढून घेऊ. तर तिथनं गाडी काढून आपण निघालो आहे पुढे कंटिन्यू. इथनं 4 लेन झालेला आहे रस्ता. लेन चेंज करून घेऊ. पुढे भरपूर ट्रॅफिक दिसतंय, कारण की संध्याकाळची वेळ आहे. आणि त्यात या सिटीमध्ये नो एंट्री वगैरे काहीच नाही तसं. त्याच्यामुळे आपण निघून जाऊ ट्रॅफिकमधूनच. कारण की नाईटला पण इथं या सिटीमध्ये ट्रॅफिक भरपूर असते.
कारण की ट्रॅव्हलर्स वगैरे कंटेनर टिप्पर वगैरे सगळे नाईटला चालतात जास्त करून इथं. आपल्याला किती वेळ लागतो बघू. बाहेर आपल्याला जायचं ते तिकडे ट्रान्सफर करावं लागेल गाडी. त्याला गाडी तिकडे जाऊन बघा समोरचा बसवाल्या चालू ब्लॉगमध्ये ॲक्सिडेंट झाला आहे. बसवाला कसा आला आणि कसा घुसला तुम्ही ब्लॉगमध्ये बघायला. तिकडे इकडे जायचं आहे पण आता समोरनं काढून घेऊ गाडी. चला बसली पाहिजे गाडी. बसली आपली गाडी ना. तर भावाने तिथनं कशी गाडी काढलेली तर बसवाला कसा धडकला तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. तिथनं आपण कंटिन्यू चालतोय. सिटीमधला रस्ता आहे पण थोडेफार खड्डे आहेच कारण की गाडी जम्पलिंग होतीच. त्याच्यामुळे आपल्याला पण एकदम निवांत असं सावकाश चालावं लागतंय. आपल्या दोन्ही गाड्या पण त्या लोड झालेल्या आहेत. त्या पण येत आहे मागणं. त्यांची ना आपली भेट या ब्लॉगमध्ये होऊ शकत नाही. नेक्स्ट ब्लॉगमध्ये शक्यतो भेटतील आपल्याला ते. कारण की आपण ज्या पार्टीचा माल लोड केला आहे त्याच पार्टीचा माल त्यांना पण आहे. आपण चालतो ते कंटिन्यू. रस्ता पण टापटा आहे त्याच्यामुळे काही वाटत नाही. रस्त्यावर झाडं वगैरे भरपूर चांगल्या प्रकारे लावलेले. इथनं सिंगल लेन झाली पण आपण बसला ओव्हरटेक टाकून घेऊ. समोरून पण क्लिअर आहे. पाहिलं डिझेल टाकायचं. ओव्हरटेकिंगच्या नादामध्ये मागचा कट डिझेल वगैरे टाकून घेऊ पंपावर. तर भावांना डिझेल वगैरे टाकले आपण आपल्या गाडीत. गाड्या भरपूर चालू, ट्रॅफिक भरपूर आहे. क्लिअर आहे. आपण आपल्याला डिझेलची पावती भेटली होती. पावती डिझेल टाकलं आपण. आल्या सिग्नल लागलेलं आहे. सिग्नल मेंटेन करावं. सिग्नल आपल्याला पाळावंच लागतं कारण की कॅमेरे लागलेले. कॅमेऱ्याने स्कॅन करून लगेच आपल्या गाडी फाईन मारू शकतात. ते झाला येलो ग्रीन. चला पुढं पण लगेच सिग्नल आहे. आता तिथपर्यंत जाऊ तो पण रेड होऊन जाईल. त्यावर निघून आलो. चला काय अडचण नाही. परत पडलाय सिग्नल.
आहे रिक्षा. बाहेरचं वातावरण पण संध्याकाळचं. सिग्नल पाळावंच लागतात आपल्याला. तर इथनं कुठं जायचं आहे, इथनं टर्न घ्यायचं आहे खाली आणि लेफ्ट साईड राईट साईडला टर्न मारायचं आहे. तर आदळला मागून गाडी. आदळलं नाही म्हणजे काहीतरी वाजलं मागे, कोणी मागं बघायला लागलं. सिग्नल लागला परत. आपल्याला जायचं आहे मलांग सिटीमध्ये जायचं आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला मारायचं आहे लेफ्ट. इंडिकेटर देऊन देऊ. एकदम सुंदर असं ब्रिज आलेलं आहे. नदी बट गाडी लावायला जागा नाही इथे, आपण थांबलो असतो. जागी टर्न येतो. टुरिस्ट एरिया आहे वाटतं हा, त्याच्यामुळेच गाड्यांची गर्दी पण भरपूर आहे. आता आपण पुढे बघा किती भारी वाटतंय वातावरण. दोन्ही साईडला शेती वावर गहू वगैरे केलेली लोकांनी. डोंगर दिसत आहे, पुढे घाट असतो, घाट आहे वाटतं, कारण की मॅपमध्ये पण दिसते. पुढे वळणं भरपूर आहे. घाट चालू झाला इथनं. लोडेड गाडी आहे, एवढं जास्त चढ उतारता नाही पाहिजे घाटामध्ये. बघू इथनं घाट चालू झालेलं आहे. एक्सलेटर आणि पाय पण मध्ये एवढा घाटामध्ये रिलॅक्स होतो. कारण की आता तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल की आपली गाडी एमटी होती, तेव्हा आपण काही ठिकाणी चढत नव्हती. आता लोडेड आहे. तर ते बसवाले बघा आत्ता ठोकला असता, पुढे येऊन आपल्यालाच ठोकला असता, पुढं आदळून आपल्यावर आदळला असता. असं जागी टर्न आहे, रिलॅक्स वळतोय आपण, काय अडचण नाही. इथे पुढे काही दुकानं आलेली, बट थांबायला त्यासाठी तिथे जागा पण नाही. थांबू ना, आपण काय करणार आहे. आपल्याला चहा प्यायचा आहे, पण चहा आपण घाट उतरल्यावर बघू. घाटातून बाहेर निघाल्यावर चहा पिऊ. ते दरड कोसळलेली वाटतं. दरड कोसळलेली. काम पण चालू आहे, कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे इथे भरपूर. आता हा पण ठोकला असता. आज काय भरून निघाले नुसतं ॲक्सिडेंट दिसतं आपल्याला. कोणी येते, सगळ्यांना घाई. रिलॅक्स चालू आपण, काय अडचण नाही. नुसतं घाई पण नाही करायची आपल्याला. ब्रिज लागला इथून, एक ब्रिज आहे. ब्रिज पण एकदम चांगला आहे, भारी व्ह्यू येते त्याच्यावर. थोडी गाडी स्लो करू आपण, तुम्हाला व्ह्यू दाखवू. इकडचा व्ह्यू नदीचा, इकडचं नाही, इकडं दरीच आहे, बट खाली नदी.
मॅपमध्ये तुम्ही बघू शकता की किती आता टर्न कसा आहे पुढचा. हे जेवढे गाडीवाले सगळे लोकल चालणारे वाटतं, रेग्युलर चालणारी आहे घाटातून, म्हणून त्यांना घाट जजमेंट येते का कुठून गाडी कशी ओव्हरटेक करून केली पाहिजे. रिलॅक्सच चालू. घाटामध्ये थोडंसं समजदारपणा आपल्याला पण दाखवावं लागतं. आपल्या गाडीला काही झालं नाही पाहिजे, बाकीच्यांना नाही, आपल्या गाडीला पण काही झालं नाही पाहिजे. हे बघा आता कारण की आपली गाडी लोडेड आहे, आपल्याला स्लो चालवावं लागणार आहे. कारण की आपली मोठ्या गाड्यांचं असं आहे की जागीच ब्रेक लागू शकत नाही. ती गाडी 50च्या स्पीडने जरी असली तरी तिचं एक ब्रेक दाबली की जागी थांबू शकत नाही, पुढं जाऊनच थांबणार. घाटाच्या बाहेर आलो, परत बाहेर छोटी सिटी लागली. सिटीवर आले सिग्नल पडला. कारण की मध्ये काही शूट नाही केलं, काही टर्न भरपूर असे डेंजरस होते, त्याच्यामुळे शूट नाही केलं. सिग्नलला किती वेळ लागतोय किती नाही. सुटला सिग्नल. या सिटीमध्ये इकडचं फोर लाईन आहे, बट पण आपल्याला याच लेनमध्ये चालायचं आहे, कारण की आपली लेन हीच आहे. कारण की आपण सिटीमध्ये असं दिवसा घुसलेलं आहे, ट्रॅफिक भरपूर आहे. आपण टोटली मेन सिटीमध्ये आलेलो आहे, तर आपल्याला गाडी लावायला जागा पण बघायची आहे. परत सिग्नल पडलेलं आहे. सिटीमधला व्ह्यू पण भारी वाटतं, असं काय अडचण नाही आपल्याला. कंटेनरवाले काका तुमचा सिग्नल पण सुटला. रोड पण एकदम अशी गल्ली बोळायची. मॅप लावलं हाच दाखला होता की रस्ता कसा दाखवणार. इथे कोणता तरी सर्कल आलेला आहे. या सर्कलला म्हणजे हा सर्कल पूर्ण अर्धा मारायचा आपल्याला, आणि इथनं परत लेफ्ट मारायची. सिग्नल पडलाय, सुटलाय सिग्नल. इथनं मारायची इकडं लेफ्टला. सिग्नल सुटलेलाच होता. इथंच गाडी उभी करायची. तर भावांनो, आपण इथं पोचलेलो आहे एका लोकेशनला, तिथे थांबलेलो आहे. मी इथनं आपण आता नाईटला निघणार आहे. अशी काही लोकेशन आहे, इथं थांबलेलं आहे आपण. एक छोटंसं हॉटेल आहे, त्याची पार्किंग आहे. त्यांना विचारून आपण इथं आपली गाडी पण पार्क केलेली आहे. इथनं आपण आता नाईटला निघू. नाईटला निघाल्यावर मग नाईटला काही ब्लॉग वगैरे शूट होणार नाही, कारण की आपल्याला गाडी लवकरात लवकर पोचवायची. पार्टीचा माल पण अर्जंट आहे. गाडी लवकरात लवकर पोचवून मग गाडी वगैरे खाली करून त्याच्यानंतरच ब्लॉग येईल. शक्यतो तसं मी ट्राय करेल उद्याचा ब्लॉग पण येण्याचं. तर जेवण वगैरे करू, थोडंसं रेस्ट करू, मग इथनं निघून आपल्या या टायरांची, मागच्या हाऊसिंगच्या टायरांची साईड पलटी पण करायची आहे. कारण की इथं बाहेरच्या साईडने टायर दाबती आपली बेन्झ. हे थोडंसं हे करायचं आपल्याला, थोडीसं मॉडिफाय पण करायची आपल्याला आपली गाडी पण, बट अजून तर नाही.
अजून 1-2 चक्कर झाल्यावर, कारण की पुढे आपल्याला 6च व्हील कॅप आहे, अजून टाकायची 4 व्हील कॅप टाकायची हाऊसिंगला आणि मागच्या दड्डा आपले जे एक्स्ट्रा टायर आहे आपल्या गाडीला त्याला. गाडी परत खराब झालेली आहे तशी झूम आउट करून बघितलं तर बघा वॉशिंग पॉईंट भेटला, परत वॉश करू आपण. गाडी चकाचक असली की जरासं बरं वाटतंय. तर चला ह्या ब्लॉगला इथंच एंड करू. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ना आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आपल्या चॅनल ग्रो झाला पाहिजे. तर चला.